नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा बस स्थानकाचा कायापालट, स्वच्छ सुंदर अभियानात राज्यस्तरावर पुन्हा चमकण्याची तयारी। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत सटाणा बस स्थानकाचा कायापालट पाहून महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी यांनी समाधान व्यक्त केले असून ह्यावर्षीही सटाणा आगर सर्वोत्कृष्टची परंपरा कायम राखेल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला। शुक्रवार दिनांक 6 जून रोजी यामिनी जोशी यांनी सटाणा आगराला भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली। यावेळी आगर व्यवस्थापक राजेंद्र आहेरे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या विविध उपक्रमाची जोशी यांनी माहिती घेतली। तसेच स्वच्छता, हरित परिसर, नव्यानं विकसित बगीचा, ऑक्सिजन पार्क, सेल्फी पॉइंट, विश्रांतीगृह, सुलभ शौचालय तसेच कार्यशाळा आदी सुविधांची त्यांनी यावेळेस बारकाईनं पाहणी केली। राज्य शासनाच्या या अभियानाअंतर्गत सटाणा बस स्थानकाने मागील वर्षी नाशिक विभागातून ब वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 5 लाख रुपयाचे पारितोषिक आणि गौरवपत्र मिळवले होते। यंदाही 2025-2026 साठी ही कामगिरी पुन्हा घडावी यासाठी आग्रात जोरदार तयारी सुरू झाली आहे। यामिनी जोशी यांच्या पहिल्या फेरीच्या पाहणीत याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। यावेळी बसस्थानकात आग्रातील वाहक योगेश चौधरी यांनी संकलित केलेल्या शिवकालीन शस्त्र, पोशाख, ऐतिहासिक नाणी व अन्य दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। दिवसभर ह्या प्रदर्शनाला प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली। या दौऱ्यावेळी बागलांचे प्रांत अधिकारी कल्पना डुंबे, पत्रकार सुरेश बच्छाव, परिमल चंद्रात्रे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक सीताराम कांबळे, कार्यशाळा अधीक्षक दीपक गायकवाड, निरीक्षक आकाश बस्ते, सुभाष आढाव यांच्यासह अनेक कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। जोशी यांचा यावेळेस सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला। मंगेश ठाकूर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले। प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून भैयासाहेब माळी।
सावतावाडी वडला ठाकोडीतला आहे. सटाणा डेपोला ST कंडक्टर नोकरी करतो. शिवचंद ऐतिहासिक साहित्य संग्रहालय हे माझं असून मला इतर त्याची आवड असल्यामुळे माझ्याकडे शिवकालीन शस्त्र, नाणी, पोस्ट, स्टॅम्प, तिकीटं आणि शिवकालीनमध्ये दुर्मिळ जुनी वस्तू, पुस्तकं यांचा संग्रह आहे. प्रदर्शन भरवण्याचा हेतू असा की आता शाळेचे विद्यार्थी, जनसामान्य माणसं यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि त्यातील ज्या वस्तू आहेत त्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवून आणि बघण्याचा दृष्टिकोन असून त्या पद्धतीने लोकांपर्यंत इतिहास पोहोचला पाहिजे. त्यासाठी मी मालेगाव, कळवण, अकोला, सटाणा या ठिकाणी प्रदर्शन भरवलेली आहे. ज्या कोणाला अजून प्रदर्शन भरवले असतील त्यासाठी माझे संपर्क साधा. जे अवर्ग बस स्थानक आहे त्याची तपासणी अन्य प्रदेशाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांमार्फत होत आहे. त्यात आज मी प्रादेशिक व्यवस्थापक मुंबई नाशिक विभागातील सर्व अवर्ग बस स्थानकाच्या तपासणीसाठी आलेलं आहे. खरंच अतिशय सुंदर बस स्थानक इथल्या सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि गावाने सुद्धा छान मेंटेन केलेलं आहे. अतिशय जरी फार नवीन नसलं बस स्थानक तरी स्वच्छता आणि कल्पकता खरंच वाखाणण्याजोगी आहे. राप महामंडळ प्रवाशांना अशीच चांगली सुविधा द्यायचे प्रयत्न करेल. भविष्यात हेही बसस्थानक मोठं होईल, पण तोपर्यंतही जी आता त्यांनी सर्वांनी स्वच्छता आणि सुंदरता मेंटेन केलेली आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि असंच महामंडळ प्रवाशांना नक्कीच चांगल्या सुविधा देत राहील आणि आमच्या हातून ही प्रवाशांची सेवा घडो हीच इच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवन जय शिवाजी. जय भवन जय शिवाजी. जय भवन जय शिवाजी. प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा. बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा.